काय मग अंजली, काय नक्की काही चाललंय का तुझं हल्ली? माझी आणि यांची पैज लागली. कुणाची? अगं यांची. यांची म्हणजे? रेणू हे आता हे कोण? काय? जरा अनादा. हो, आता डायरेक्ट हे ते करायला लागलीस की. पक्की बायको झालीस बर का तू तर. हल्ली तू फारच मस्करी करायला लागलीस रेणू. मला तुला काही सांगायचंच नाही. अगं बरं बाई, सॉरी सॉरी सॉरी. सांग की नाही, काय करणार आहेस? मला तुला काहीच नाही सांगायचं. असं काय करतेस अंजली? असं करायचं नाही बरं काय. सॉरी म्हणतेय ना व मी. यांचं असं म्हणणं आहे. यांचं म्हणजे राणादाचं. सॉरी सॉरी सॉरी. तुला ऐकायचं नाहीये का काही? तुम्ही सिरियसली विचारलं आता आणि सॉरी म्हणलाय ना व. सांग की काय म्हणणं राणादाचं? तर ह्यांचं असं म्हणणं आहे की न शिकल्यामुळे त्यांचं काही अडत नाही. आणि माझं असं म्हणणं आहे ते जर का शिकले तर आयुष्यात त्यांना जास्त फायदा होणार आहे. बर, मग आता ते जर पैज जिंकले तर मी त्यांना शिकायचा आग्रह करणार नाही. पण जर का मी पैज जिंकले तर मात्र त्यांना शिकावंच लागेल. अवघड आहे बाबा तुमचं. कधी काय करशील याचा काय बी नेम नाही तुमच्या दोघांचा बी. अगं त्यांना शिकवण्याचा चांगला चान्स मिळालाय मला. तू 1000 चान्स घेऊन बघ अंजू, पण मला काय वाटत नाही राणा तर शिकायला तयार होईल म्हणून. शिक्षण आणि शाळा या दोघांची बी लई भीती आहे त्याच्या मनात. अगं मग तीच तर भीती मला त्यांच्या मनातून काढायची आहे. अगं पण राणा त्याला शिकायची गरजच काय आहे? तुला सांगू का, आजवर त्याचं काही बी अडलं नाहीये शिक्षणा वाचून. आणि आता तर तू आहेस त्याच्या संगट म्हणल्यावर काय विचारायलाच नको. अगं हो, पण कोणावर अवलंबून कशाला राहायला हवं? कोणावर कुठं? अगं बायको आहेस तू त्याची. बायको असले म्हणून काय झालं? माझ्यावरही त्यांनी अवलंबून नाही राहायला हवं. कारण ते साक्षर झाले ना तर त्यांनाच त्यांच्या आयुष्यात जास्त फायदा होणार आहे. ते अजून सक्षम बनतील. बघ तू ट्राय मारून, पण मला काय वाटत नाही राणा तर शिकायला तयार होईल म्हणून. तू बघ, ते नक्की तयार होतील. बघूया. बे के बे बे दुने 4 बे त्रिक ताई साहेब बे त्रिक किती हो? संध्या आता कानाखाली जाळ काढी ना सटसट. घर आहे हे, शाळा नाही. आवातही शाळाच होणार की. आता ती मास्तरीन रानात आलं शिकविणार म्हणजे या घराची शाळाच होणार. आम्ही इथं शाळा चालू करू देऊ तर नव. अहो आता तुम्हाला हिथं कोण विचारतंय? या घराचा समदा ताबा थोरल्या ताई साहेबांकडे आहे. धाकलेलं कोण विचारतंय? तू इकडे ये, इकडे ये म्हणला नव. अव कशाला ताई साहेब? तुला दावतो या घरावर कुणाचा ताबा येते. ये अव नका कशाला, राहू द्या. समजलं मला. चंदे इकडे ये, नाही तर लई वाईट वंगाळ होईल बर का. अव ये लवकर ये इकडं, इकडे. ठरलं वहिनी सर. महाजन मास्तर. ए ए नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. थोरल्या वहिनी साहेब कुठं दिसत नाहीत? आजकाल लईच थोरलं थोरलं करायला असा. आमचं भ्या मोडलं वाटतं. नाही नाही वहिनी साहेब, अहो आपणच गावच्या उद्धार करत्या, समाज सुधारक, गरिबांच्या कैवारी. अहो मग एवढं थोरलं थोरलं काय करतायसा? आणि एवढं उन्हातानाचं घरात यायला काय झालंय? ते हे हा पेढे पेढे द्यायला आलो होतो. अहो आज कधी नव्हे तो आपल्या शाळेचा 100% निकाल लागला आहे. अरे वा, कमालच केली की तुम्ही. नाही 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 नाही, ही कमाल माझी नाही. ही कमाल जर कुणाची असेल ना तर ती थोरल्या वहिनी साहेबांची. अहो त्या शाळेत आल्यापासून शाळेचं रूपच पलटलंय. तुम्हाला सांगतो वहिनी. बस बस, लय झालं. शाळेचं कौतिक शाळेत करायचं. इथं कशा पायी आलायसा? हा त्याचं असं झालं वहिनी साहेब, मी पेढे आणायला गेलो होतो गावात आणि तेवढ्यात थोरल्या वहिनी साहेब शाळेतून निघून आल्या.
परत येऊन बघतो तर थोरल्या वहिनी साहेब आहेत कुठं. म्हटलं चला घरी जाऊन पेढे देऊन येऊया. फार कष्ट उपसलेत हो त्यांनी, फार कष्ट उपसलेत. पण त्यांच्यामुळे आमच्या शाळेतली मुलं हुशार झाली आहेत. काय हो हेड सर, आमच्या राणादाला हुशार करायला जमल का हो आमच्या थोरल्या ताईसाहेबांनी? 100% शिकवतील, 100%. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, आमच्या शाळेतल्या ज्या मुलांना अबकड सुद्धा येत नव्हतं ना, ती आता धडा 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 इंग्लिश बोलायला लागले आहेत. अहो चांगलं शिकवणं हा तर आपल्या थोरल्या वहिनी साहेबांच्या हातचा मळ आहे हो. नक्की शिकतील राणा दादा, नक्की शिकतील. आता हेड सर म्हणतात म्हणजे खरंच असणार म्हणा. मी नेहमीच खरं बोलतो. कधी खरं बोलताव तुम्ही? कधी खरं बोलता महाजन मास्तर? महाजन मास्तर ध्यानात ठेवा, इथं तुम्ही आमच्यामुळे टिकलायचा. जर लई थोरलं थोरलं केलं तर तिकडं लांब जंगलात कायमचं पाठवून देऊ. निघा आता इथनं. मी येऊन गेलो म्हणून सांगा. निघतो चंदा. हा ताई साहेब म्हणणारच होतो. ए कुठं चालली? अहो ताईसाहेब, मी अभि तेच करत होते. शाळेचं कौतुक इथं घरला नाही पाहिजे. हा, राणादाला शिकायचंय तर तिकडं मळ्यात, तिकडं नाही. माझ्या ताईसाहेब या घरात शाळा उघडू देणार नाहीत म्हणजे नाहीत. समद्यांना शान करण्याचा मक्ताच घेतला या मास्तरडीनं. नाही नाही, काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर यो आडानी खरंच शिकायला लागायचा. ताईसाहेब लई राग आला का नाही की मनात आकडं मोजत्यात. ए राणा, अरे हे चित्र बघून नीट कर की. तुला किती जरी सांगितलं तरी तू अडाणीच. तू सरेस ना व? उठ कर. अरे नाही नाही नाही, कर कर. अरे तुला माझ्याविषयी जास्त अनुभव आहे, तूच कर. हा कर. अरे 2 तास झाला आबदतोय, पण काय जोडणं झालंय. आता कसं करायचं? अरे राणा, तुला काय अवघड आहे वय? अरे समजा चित्रात बघून तर करायलोय मी, पण काय जोडणच झालंय. मला बी काय बी समजणं झाले बघ. अशा टायमाला वाटते वाचलो असतो, शिकलो असतो तर लय बरं झालं असतं बघ. याचा काय संबंध? पंप जोडायला लेवाच्याची काय गरज आहे? घे इकडे. कोण कोण नापास झालं रे? नापास सुद्धा अर्धा झाला असेल. ए आम्ही सगळीजण पास झालोय, ते बी एकदम जबराट मार्कानं. बसा. आधी सकाळपासून आमचं डोकं बंद झालंय. तो पंप एक रिपेअर होऊन झालाय आणि तुमचा काय कालवा? ए आम्ही पास झालोय म्हणून जळालाय स्वयं आमच्यावर. जळाली. वय पंप नीट नाही झाला तर तिकडे पिकं जळतील. तिथे गप बसायचं समजेनी, अजिबात मध्ये काय बोलायचं नाही. रानाला जरा डोकं चालू द्या. वा रे वा, वा रे माझ्या पट्ट्या. जमतय जमतय. आणि जरा डोकं चालव चालव. ए बरकत, अजिबात बोलू नकोस. तू डोसकं चालवायला ना.
काय सुरू रानादा डोसकं चालवालाय. ते पंप दुरुस्त करवले आम्ही. होय, पण तुम्ही इकडे कसं काय? तुम्हाला भेटायला. मला आता तुम्ही मला काय शिकवायला लागू नका सा. शिकलेला नसून बी कसा मशिनीच्या डॉक्टर सारखा पंप फिट करावा मी. हा तर ते थोडंच राहिले बघा, आत्ताच फिट करतोय. रानादा, मी काय मदत करू काय? ए तुला काय कळते रे? इथं अनुभव आणि डोकं चालवावं लागते. तुला काय ढेकळ करणार आहे रे यातलं? ढेकळ्यात राहून ढेकळच दिसायलात रे तुला. रानादा, मी काय मदत करू काय तुला? पण तुला कुठं काय कळतं यातलं? बघितल्याशिवाय कसं जमणार आम्हाला? असं म्हणतोयस? घे बघ. हे बघ आता जुळला. बघितलं, जे तुम्हाला जमलं नाही ते लहान मुलांना जमलं. होय की. हे पण कसं जमलं रे तुला? अरे आजच पास झालाय त्यो, म्हणून हुशारी आले त्याला आता. ए त्याचा काही बी संबंध नाही, मी आधीपासूनच हुशार आहे. बघ रानादा, हे इकडं तोंड करून लावायचं होतं ते तू खाली करून लावालतास, म्हणून तसं होत होतं. इथं सगळं पुस्तकात दाखवलंय नव, आणि तुम्हा दोघांनी बी हे कळना झालतं. अरे ही दोघं बी अडाणी आहेत, माहित नाही व्हय तुला? आता कसं वाचणार? ए तुम्ही लय शानायचा, बसा गप. हायच मी हुशार, आजच पास झालोय. हे बघ. हा असू दे, बसा गप. समजा आता तुम्हाला जर का लिहिता वाचता येत असतं ना, तर तुमचं हे काम कधीच पूर्ण झालं असतं. आता तुमच्याकडे एवढा अनुभव असूनही तुम्हाला हे काम जमलं नाही, ते लहान मुलांनी करून दाखवलं. तुमच्यात आणि लहान मुलांच्यात फक्त शिक्षणाचा फरक आहे, आणि म्हणून ही लहान मुलं जिंकली. हा हे बी खरंय म्हणा. ते नाही, तुम्ही कशाला सगळी इथे कडमडा आलाय रे? हा रानदा, चल आपण पेढे वाटूया. चल. थांबा. अरे पास झालाय तुम्ही, आणि त्याला कशाला पेढे वाटायला सांगालाय? तो पास झाला वय. आम्ही पास झालोय ना व, आम्ही 1 वर्षानं मोठा आहे. पुढच्या वर्गात जाणार पेढ वाटायचंच. हे तर मार्क लिस्ट बघ आमची. हे बघ. आता आम्ही अजून जास्त शहाणं झालोय. हा बसा गप, शानायचा. रानादा, आता आम्हाला पेढे पाहिजेत म्हणजे पाहिजेत बघ. पेढ नंतर नाही देतो, आता गुळ शेंगा खावा काय. हे बरकत त्यासनी गुळ शेंगा दे जा.
अरे 5 ही झाल्यात आणि टाप डोसक्याला माझ्या वय तू ग जळू नकोस. चल गुरु शेंगा द्या आम्हाला. चल लय शाळा चल रे तू चल चल रे. अरे चल रे, चल तू. बघितलं किती आनंद होता मुलांच्या चेहऱ्यावर. हे सगळं फक्त शिक्षणामुळे. आता तुमचं हे बंद पडलेलं काम सुरू झालं ना, ते सुद्धा शिक्षणामुळे. ही लहान लहान मुलं मोठ्यांच्या बरोबरीनं काम करू शकतात, ते फक्त लिहिता वाचता येतं म्हणून. तुम्ही सुद्धा जरा मनावर घेतलत ना, तर तुम्हालाही त्याचा फायदाच होणार आहे. जिंकले की नाही मी? आता घ्या जरा मनावर. अहो एकाच ठिकाणी जिंकलाय तुम्ही. लय याला मी जिंकलोय. आणि आता मी तुम्हाला दाखवून दिलं की नाही की मला शिक्षणाची काय बी गरज नाही. ठीक आहे, मी सुद्धा तुम्हाला लई ठिकाणी दाखवून देईन. बघाच तुम्ही. अहो कशाला उगा हरताय तुम्ही. तुम्ही किती बी काय बी करा, जिंकणार मीच आहे. अजिबात नाही. आपण तुमच्यात आणि मुलांच्यात एक स्पर्धा घेऊया. बघूया कोण जिंकतंय. ही चिल्ली पिल्ली काय हरणार मला. बघूया तर. बघूया बघूया. काय बी झालं तर मी चितपट करणार म्हणजे करणार तुम्हाला. ए पोरांनो, अरे या इकडे. राणादा, आता आम्ही घरात रिझल्ट दाखवून येतो. तू पेढा आण काय. देतो की, पण माझ्याकडनं हारल्यावर म्हणजे विचारा की तुमच्या वहिनीसनी. म्हणजे तुम्हाला यांच्या बरोबर एक खेळ खेळायचा. कसला खेळ? एक छोटीशी स्पर्धा ज्यात तुम्हाला ह्यांना हरवायचंय. हा, या रानादाला हरवायचं म्हणजे आमच्यासारखी 100 मुलं लागणार. वहिनी, आम्ही कसं जिंकणार? अरे तेच सांगतोय, पण त्यासनी काय पटना झालंय. आता तुम्हीच सांगा. आपण बघूयात ना. मला नक्की खात्री आहे तुम्ही सगळे जिंकणार. पण खेळ कसला आहे? अगदी सोपा खेळ. फक्त त्याकरता आपल्याला वजनदार असं काहीतरी लागेल. हा आणते की आहे. हा चला रे पुरण या या. ए यार धर. ए धर रे. हा धर तू धर. अरे धर सावकाश. अरे उचल की. तिकडनं उचल. उचला रे. काय उचलला. अरे वज्जाय की रे बरकत. अरे उचल. या इकडे या. ये भी धरा. बस. थांबा रे. धर. अरे गो. अरे उचल की फुट्या. अरे पडलं बघ. आता तुम्हाला ह्या गोण्या उचलायच्या. आधी हे, मग तुम्ही. पोरांनो, अरे खेळ खेळायच्या आधी हारला की तुम्ही. वहिनी, शाळेत पास केला सा आणि इथं नापास करायला सवय आमासनी. अजिबात नाही. तुम्हाला नक्की जमेल उचलायला. दाखवा तुम्ही उचलू. आहा वा रे माझ्या ढाण्या वागा. लय भारी. हा ए, चला उचला जा. नाही नको, हरलो आम्ही. जातो घरला. अजिबात नाही. आपण भौतिक शास्त्राच्या तासात काय शिकलोय ते नीट आठवा. हा आयडिया. बरकत, हा मला बेरिंग आणि साखळी पाहिजे. हा ती कशाला. रानादाला हरवायला. अर्धे